नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे काय महत्त्वाचे प्रश्न त्या प्रश्नांकडे आपल्याला जायचं आहे. त्यासाठी कुठेही जाऊ नका, कारण दररोजच्या दिवशी एक लेक्चर आपलं चालू घडामोडीवरती आधारित असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण काय करतो तर तुम्हाला प्रत्येक दिवशी 10 प्रश्न देतो आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण देखील देतो. चला, वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणतोय बघूयात आपण. लक्ष द्या, पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, खेलो इंडिया बीच कबड्डी स्पर्धा ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या क्रीनाशी येवले ही खेळाडू आहे, महिला खेळाडू आहे. क्रीनाशी येवलेने बीच पेंचक सिलट हा खेळाचा प्रकार आहे आणि या खेळात कोणते पदक जिंकले, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, कांस्य पदक जिंकले. ठीक आहे, क्लिअर आता इथपर्यंत. चला पुढे जाऊयात आपण. आणि हे पण लक्षात राहू द्या की हे जे खेलो इंडियाच्या स्पर्धा ज्या आहेत त्या दादरा नगर हवेली व दीव व दमण या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. ओके, लक्षात ठेवा, म्हणून तोही भाग महत्त्वाचा असणार आहे. पुढे, ग्रोक या AI चॅट बॉटवर बंदी घालणारे कोणते देश आहेत असं म्हटलंय. आता लक्षात ठेवा, ही जी ग्रोक जे काय आहे हे एक AI चॅट ॲप्लिकेशन आहे आणि हे ॲप्लिकेशन प्रामुख्याने आता मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन्ही राष्ट्रांनी ठरवलंय की ह्याच्यावरती आपण बंदी घालू. म्हणजे सध्या घातलेली आहे पण ती तात्पुरती बंदी आहे. येणाऱ्या काळात ती किती दिवस ठेवायची, काय का निश्चित परमनंटली ठेवायची, हे त्याच्यावरती विचार करतील. आणि त्यांनी काय कारण दिलेलं आहे मित्रांनो, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ही जी बंदी आहे ही बंदी यासाठी आम्ही घालत आहोत की या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जे काय लहान बालक आहेत आणि महिला आहेत यांचे अश्लील जे काय फोटो आहेत हे व्हायरल होत आहेत किंवा त्याच्यामध्ये तशा पद्धतीने वापर केला जात आहे. पुढे, राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय ID डेटा व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन कोणाच्या हस्ती करण्यात आले, अशा पद्धतीचा जो काय प्रश्न आहे हा प्रश्न इथे आपल्याला बघायला मिळत आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर अमित शहा आहे. अमित शहा यांच्याकडे कोणतं पद आहे किंवा कोणतं खातं आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि कार रेसिंगच्या ज्या काय स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावून इतिहास रचणारी पुण्याची पहिली भारतीय महिला ठरली आहे, तिचं नाव काय आहे. आणि पहिली म्हटलं की हा प्रश्न कसा 100% महत्त्वाचा ठरतो. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर डायना पंडोले अशा पद्धतीची ही महिला आहे. आणि या महिलेने या रेसिंगमध्ये म्हणजे सुरुवातीलाच किंवा पहिल्यांदाच असा हा इतिहास रचलेला दिसतो तुम्हाला. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड अशा पद्धतीचं हे एक पुस्तक आहे. आणि या पुस्तकाची रचना किंवा हे पुस्तक कोणी लिहिलं तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, प्रेम प्रकाश यांनी लिहिलेलं आहे. पुढे बघा, दरवर्षी जागतिक म्हणायला हे क्लिअर करा, जागतिक हिंदी दिवस, कोणता हिंदी दिवस, जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो, त्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 10 जानेवारी. आणि 14 सप्टेंबरला काय केलं जातं बघा, तर आपल्या संविधान सभेमध्ये 14 सप्टेंबरला एक अधिकृत भाषा कोणती असावी या संदर्भामध्ये विचार करण्यात आलेला होता आणि हिंदीला मान्यता मिळालेली होती. आणि तो दिवस आपण विचारात घेऊन 1953 पासून बघा 1953 पासून फक्त भारतामध्ये हिंदी दिवस साजरा केला जातो. कोणता दिवस, हिंदी दिवस. आणि हा जो दिवस आहे हा जागतिक पातळीवरती साजरा केला जातोय. जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारी आहे. आणि हिंदी दिवस फक्त म्हटलं किंवा राष्ट्रीय हिंदी दिवस म्हटलं तर ते 14 सप्टेंबर कायम लक्षात राहू द्या. या दोन्हीमध्ये कसा फरक आहे तर पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न, बिस्वा बंधू सेन यांचे अलीकडेच निधन झाले आहे आणि ते कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते ते सांगायचंय तुम्हाला. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, त्रिपुरा या राज्याचे काय राहिलेले आहेत तर विधानसभा अध्यक्ष राहिलेले आहेत. म्हणून हा चांगला प्रश्न आहे आणि ते BJPचे होते हे पण लक्षात राहू द्या. निधन वार्तेवरती एक तरी प्रश्न असतो बघा. पुढे जाऊयात. बायो बिटुमेनचे
बघा, बायोबिट्युमनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातला पहिला देश कोणता ठरलाय? तर पहिला देश ठरलेला आहे भारत. कोणता ठरलाय? भारत हा देश पहिला ठरलेला आहे. क्लिअर इथपर्यंत? जाऊयात पुढे. नंतर बघा की 58व्या राष्ट्रीय सिनियर खो खो स्पर्धा 2026 ला पार पडल्या. तर या स्पर्धेसाठी महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी, कोणत्या पदी? कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो? प्रतीक वाईकर यांची काय करण्यात आलेली? तर नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो महाराष्ट्राचा असल्यामुळे. पुढे जाऊयात आपण. एक शेवटचा प्रश्न काय म्हणाला बघा. इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम 2.0 रँकिंगमध्ये 93.46 गुणासह कोणत्या राज्यातील पोलीस, बघा कोणत्या राज्यातील पोलीस पहिल्या क्रमांकावर आले आहेत किंवा पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यांचा तसा विचार केला जातोय. तर याचं करेक्ट उत्तर उत्तराखंड आहे. आणि एक शेवटचा मुद्दा आता बघूयात. बघा, आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी मी थोडी माहिती आणलेली. हा तसा जुनाच भाग आहे, तरी पण आपण एकदा काय करू, जुन्या ह्याला रिव्हिजन झाली पाहिजे म्हणून. तर व्यवस्थित समजून घ्या काय म्हटलंय इथे त्यांनी. तर बघा, या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण असा एक हा स्टॅच्यू आहे. आणि या स्टॅच्यूची आपल्याला काय बघायची? माहिती बघायची आहे. काय माहिती आहे बघा. तर स्मारकाचे नाव स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण आणि शिल्प धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि ठिकाण बोराडेवाडी मोशी या ठिकाणी, तालुका हवेली आहे आणि जिल्हा पुणे आहे. महाराष्ट्रामध्ये असलेला हा स्टॅच्यू आहे. या स्टॅच्यूची उंची मित्रांनो पाहिली तर म्हणजे या ठिकाणी पायथ्यापासून उंची पाहिली तर 140 आहे. आणि केवळ फक्त असा स्टॅच्यू पाहिला तर तो 100 फुटाचा स्टॅच्यू आपल्याला असलेला बघायला मिळतोय. त्यानंतर परत पुढे परिसर किंवा तिथलं क्षेत्र जर पाहिलं तर अंदाजा 3 एकर क्षेत्रामध्ये हा जो स्टॅच्यूचा परिसर आहे हा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या स्टॅच्यूसाठी ब्रॉन्झ हा धातू वापरलेला आहे. शिल्पकार आहेत ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे आहेत. आणि राम सुतार यांचं नुकतंच निधन देखील झालेलं आहे. त्यांच्याविषयी आपण उद्याच्या भागामध्ये माहिती बघूयात. आणि बघा, या ठिकाणी सहकार्य कुणाचं मिळालेलं होतं? रामभाऊ अड्डा यांचं सहकार्य मिळालं आहे. आणि हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे जे काय अध्यक्ष आहेत हे अध्यक्ष कोण राहिलेले आहेत? तर महेश लांडगे हे अध्यक्ष राहिलेत. यांचा हा एकंदरीत काय होता? तर हा विचार होता किंवा ही यांची संकल्पना होती. आणि हा एक खूप चांगला मुद्दा आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये पुनश्च एकदा भेटणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण आल्यानंतर निश्चितच आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.